नमस्कार मंडळी. बऱ्याच जणांकडे सकाळी नाश्ता ही परंपराच असते, म्हणजे त्यांचं ठरलेलंच असतं सकाळी नाश्ता बनवायचा. मग आमच्याकडे असे पोहे वगैरे होतच नाहीत, कारण साहेबांना ऑफिसला जावं लागतं, मुलांना शाळेत जावं लागतं. तर साहेबांचं कसं असतं, दुपारी जर नाही येणं झालं आणि नाश्त्यावर जर गेले ना, तर मग दिवसभराचं जेवण राहून जातं, मग संध्याकाळी व्यवस्थित जेवण जात नाही. तर म्हणून मी काय करते, नाश्ता बिष्टा करतच नाही. सकाळी पोळी भाजी केले की साहेब व्यवस्थित जेवून जातात, मुलं जेवून जातात आणि मुलं पोळी भाजी घेऊन जातात. 2:30 वाजता मुलांचा टिफिन टाईम होतो. तर घरी आल्यानंतर 5:30 वाजता त्यांना तेच भाजी पोळी खावीशी वाटत नाही आणि आपला स्वयंपाक रेडी नसतो. तर म्हटलं चला तुम्हाला मुरमुऱ्याचा चिवडा बनवते. तर इथे मी घेतलेला आहे पॅनमध्ये घातलेला आहे, मातीचा पॅन आहे माझ्याकडे. पॅनमध्ये तेल घातलं, जिरं मोहरी घातली, मिरची घातली, कांदा घातला उभा चिरून, कढीपत्ता घातला आणि थोडेसे शेंगदाणे घातले आणि यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून थोडं फ्राय केलं गोल्डन होईपर्यंत आणि मुरमुऱ्यावर फोडणी करून घेतली. तर चला पटकन सबस्क्राईब करा आणि मुरमुरे खाऊन बघा. थँक्यू.